पटकन होणारा नाश्ता बनवण्याकरता मिक्सरच्या भांड्यामध्ये 1 कप पोहे घेतले. त्यामध्ये 1 कप रवा टाकला. रवा जाड बारीक कोणताही चालेल. 2 चमचे बेसन किंवा चणा डाळीचं पीठ टाकलं. 1 चमचा लाल मिरची पावडर, 1 चमचा जिरे टाकले, थोडीशी हळद टाकली आणि या सर्व मिश्रणाचं बारीक पीठ बनवून घेतलं. हे पीठ एका भांड्यात काढून घेतलं. चवीप्रमाणे मीठ टाकलं. बारीक चिरलेला कांदा टाकला, टोमॅटो टाकला, थोडीशी शिमला मिरची किंवा ढोबळी मिरची टाकली, किसलेलं गाजर टाकलं आणि बारीक चिरलेला कढीपत्ता आणि हिरवी मिरची टाकली. भरपूर कोथिंबीर टाकली आणि हे सर्व मिक्स करून घेतलं. आता यामध्ये पाणी टाकून मिक्स केलं. हे बॅटर थोडंसं सैल बनवायचं, कारण रवा आणि पोहे पाणी शोषून घेतात. 10 मिनिट हे झाकून ठेवलं. 10 मिनिटानंतर हे बॅटर तयार आहे. तव्याला तेल लावलं. त्यावरती थोडंसं बॅटर टाकून पसरवून घेतलं. तेल टाकून दोन्ही बाजूंनी भाजून घेतलं. खरपूस असं हे रव्याचं धिरडं इथे तयार आहे. याच पद्धतीने मी बाकीचे धिरडे पण बनवून घेतले. रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.